Good morning. गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Good morning. हॅलो मित्रांनो, तर आज राम आहे आपल्याला गुड मॉर्निंग करायला, है ना? से गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. Good morning. तर मित्रांनो, आता वाजले आहेत 9:05 कमी आहेत आणि स्कूलला जायचंय आम्हाला. सो आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे, है ना? राम जाणार आहे स्कूलला. से बाय. परत भेटूया म्हणा. परत भेटूया. ती कधी भेटणार? कधी भेटणार? 5 मिनिटांनी. स्कूलमधून आल्यावर. स्कूलमधून आल्यावर. मित्रांनो, तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे खूप साऱ्या आठवणी, खूप सारे फोटोज आणि फोटोज बघून मी माझे खूप स्पेशल फोटोज असणार आहेत आणि त्यांना बघून मी माझ्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्याविषयी आजचा ब्लॉग असणार आहे. तर चला बघूयात माझ्या आठवणी. तर सगळ्यात पहिल्यांदाच माझ्या लग्नाला जेव्हा 7 वर्ष झाली होती त्यावेळेस मी एक व्हिडिओ तयार केला होता. तर तो व्हिडिओ मी सगळ्यात पहिल्यांदा दाखवणार आहे. तो बघून घ्या तुम्ही. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से, तेरी मोहब्बत से सांसें मिली है, सदा रहना दिल में परीबों की। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से। चाहतों में कितना तड़पे हैं, सावन भी कितने तुझ बिन बरसे हैं। जिंदगी में मेरी सारी जो भी कमी थी, तेरे आ जाने से अब नहीं रही। हा व्हिडिओ पाहिलात मित्रांनो, यामध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत. मी म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनचा फोटो आहे त्याच्यामध्ये आणि लग्न झाल्यापासून ते शिव होईपर्यंत म्हणजे जवळजवळ 6 वर्षांचा कालावधी असावा. तर त्याच्यातल्या आणि हा 7 वर्षांचं म्हणजे जेव्हा ॲनिव्हर्सरी होती 7 वर्ष पूर्ण झाल्यावरती, तेव्हा मी हा व्हिडिओ केला होता. आणि याची एक अजून आठवण सांगायची म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा पण आम्ही प्ले करेल तेव्हा शिव अक्षरशः खूप रडायचं. त्याच्या डोळ्यातून पाणी भरभरून यायचं आणि ते अजूनही येतं. तो एवढा मोठा झालाय, त्यांनी हा व्हिडिओ बघितला की तो रडतो का काय माहिती. तर चला आता बघूयात अजून पुढच्या आठवणी माझ्या. मला मज्जा येणार आहे नक्कीच. तर मित्रांनो, हा मी मोठ्या गटात होते. बारामतीतली शाळा कवी मोरोपंत तिथे. त्यावेळेस ही नवरी अशी बनली होती आणि माझं गाणं होतं दादा मला एक वहिनी आण. आणि ते संध्याकाळी मी त्यावेळेस गेले होते. मला असं छान छान सजवलं होतं, असे छान फोटो काढलेले आणि ती फ्लॅश डोळ्यात पडायची तर मी मोठे मोठे डोळे करून बघत होते. ही माझी आठवण आहे या फोटोची. आणि तेव्हाच दादा आहे, हा दादा आहे माझा आणि ही दिदी आहे आणि मी सगळ्यात छोटू होते. तर त्यावेळेस हे आले होते आणि यांच्याबरोबर माझे फोटोज काढले होते. किती छान दिसतात आहे ना सगळे वेगळे वेगळेच. लहानपणी कसे असतो आपण आणि मोठे झाल्यावर कसे होतो.
हा फोटो मी 4थीत होते तेव्हाचा आहे आणि मला आठवतं माझ्या वडिलांनी हा फ्रॉक आणलेला, मला खूप आवडायचा आणि हा छान छान फोटो काढलेला त्यावेळेस. हा छोटा शिवम वाटते मला शिवमची छोटी कॉपी. याच्यामध्ये ही मागची जी आहे छोट्या केसवाली ती मी आहे आणि ही दीदी आहे येलो ड्रेसमध्ये. दीदी तेव्हा 10वीमध्ये होते आणि मी 7वीत वगैरे होते तेव्हाचा हा फोटो आहे. टेक्निकल हायस्कूलमध्ये आम्ही होतो आणि बारामतीमध्ये शिंदे फोटो स्टुडिओ जे होतं संकल्पच्या तिथला आहे हा फोटो. हा फोटो माझ्या मिस्टरांचा आहे. हे छोटे छोटे जे चेक्सच्या शर्टवाले आहेत ते माझे मिस्टर आहेत. ही मधली त्यांची आई आहे आणि हे त्यांचे मोठे भाऊ आहेत. तर ही त्यांच्या लहानपणाची आठवण आहे. मला याबद्दल काही जास्त माहिती नाही, फक्त हे फार नाजूक नाजूक आहेत ते माझे मिस्टर आहेत एवढं माहिती आहे. हे काही माझ्या कॉलेजमधले फोटो आहेत. म्हणजे या फोटोमध्ये मी होते 11th किंवा 12thमध्ये. या फोटोमध्ये मी ग्रॅज्युएशन करत होते. हे सगळे आमच्या डेजचे फोटोज आहेत. हा फोटो माझ्या मिस्टरांचा आहे, त्यांच्या कॉलेजमधला, त्यांच्या डेजचा. मी हा फोटो जीजूंना विचारून घेतला होता की मी हा फोटो घेऊ का म्हणून, कारण मला हे खूप आवडायचे. मग मी त्यांचा फोटो हा दीदीला आणि जीजूंना विचारून घेतला होता. बघा किती डेअरिंग आहे. असं आहे. तर हा फोटो यांच्या कॉलेजमधला. मस्त पोज दिली आहे आणि मी असं ऐकले की माझ्या मिस्टरांना सगळे चॉकलेट बॉय म्हणायचे. आता ते मला मला काही माहिती नाही एवढं, पण ऐकून आहे. इथे डायरेक्टली माझ्या लग्नाचा फोटो. हे मला हळद लावत आहेत आणि आमची हळद हार्डली 15 ते 20 मिनटात झाली होती. लग्न आमचं 45 मिनटात झालं होतं. बरं, हे आम्ही दोघांनीच केलेलं लग्न नव्हतं. इथं सगळे होते, माझ्या घरचे होते, त्यांच्या घरचे होते, सगळी दोन्हीकडचे सगळे पाहुणे होते. तरीसुद्धा हे लग्न असंच झालेलं आहे. आता त्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे. ती कधी आलाच योग सांगण्याचा तर नक्कीच सांगेल. ही आहे माझी आई, जे की माझ्या लग्नानंतर 6 महिन्यानंतर गेली. तर हा एक माझ्या लग्नातली आठवण आहे. सगळेजण नाही का एवढं परिस्थिती तेव्हा लग्नातली छान नव्हती, त्याच्यामुळे सॅड आहेत. फक्त मी एकटीच या सगळ्या फोटोंमध्ये हसताना दिसेल तुम्हाला. का मी एकटीच हसत होते, तर मला चष्मा होता आणि मी चष्मा घातलाच नव्हता, त्याच्यामुळे कोणाचं एक्सप्रेशन काय आहेत ते मला दिसतच नव्हते. आणि हा माझा दादा जो की मला हळद लावतोय, तो एकदम गुड बॉय म्हणजे होता आणि तो अजूनही आहे गुड बॉय. या फोटोमध्ये माझे वडील आहेत, जे सगळ्यात मागे थांबलेत ते माझे वडील आहेत आणि अर्थातच ते खूप रागात दिसत आहेत आणि होते रागात, कारण ती परिस्थितीच तशी होती. त्याच्यामुळे सगळे रागातच होते, फक्त मी हसत होते. इथे हे फायनली मला मंगळसूत्र घालताना, ते पण एकदम सायलेंट मोडमध्ये होते आणि मी मात्र मनातल्या मनात हसत होते की मला जे पाहिजे ते मी करून घेतलेलं आहे. इथे पुन्हा एकदा आईसोबतची आठवण. आणि हे मंदिर कोणतं आहे तुम्हीच गेस करा आणि मला सांगा. इथे एक हिंट देऊ, इथं नद्यांचा संगम आहे आणि नियर बाय बारामती. शोधा आणि ओळखा आणि सांगा कमेंटमध्ये. इथे मित्रांनो मी जिलेबी भरवत आहे, पण इथं एकदम साधं जेवण होतं. मसाला भात, बटाट्याची भाजी, चपाती आणि शेंगदाण्याची चटणी आणि जिलेबी, हे आमच्या लग्नाचं जेवण होतं. त्या ताटातली शेंगदाण्याची चटणी बघून मला खूप रडू आलं होतं. असं कुठं जेवण असतं का म्हणून. पण हे असं होतं. हे माझे नवरोबा, त्यांच्या पण चेहऱ्यावरती स्माईल नव्हती,
ते पण एकदम सायलेंट मोडवरती होते, कारण त्यांना कळत होतं आजूबाजूची परिस्थिती गंभीर आहे. मलाच कळत नव्हतं कारण चष्मा नव्हता. ही खूप मोठी कॉमेडी आहे माझ्या लग्नातली. मी एकटी आपली सगळीकडे स्माईल करते आणि आजूबाजूचं वातावरण सगळं गंभीर आहे, जे की मला माहितीच नाही आहे. सासूबाईंनी सांगितलेलं चष्मा घालू नकोस. इथे आमचे नवरोबा आणि मी. तर माझ्या लग्नाची खासियत, मेहंदी माझी मीच काढली होती, मेकअप माझा मीच केला होता, सगळं माझं मीच केलं होतं. तर हे असं होतं माझं लग्न. इथे माझे वडील आणि आई माझं कन्यादान करताना, तिथे पण माझे वडील फार चिडले होते. त्यांनी रागात टोपी फेकून दिली होती कन्यादान करताना. तर त्यांना राग खूप साऱ्या गोष्टींचा होता. कशाचा ते मी आत्ता कसं सांगू शकते, ते त्यांनाच माहिती फक्त. आता लग्नानंतर हे फोटोज आहेत माझ्या पहिल्या बेबीचे, म्हणजे शिवच्या वेळेस प्रेग्नंट होते तेव्हा डोहाळे जेवणाचे हे फोटो आहेत. त्यावेळेसची ही सुंदरशी आठवण आहे. यावेळेस ही बिल्डिंगमध्येच खाली आम्ही सेलिब्रेट केलं होतं. आता हे फोटोज आहेत शिवच्या पहिल्या बर्थडेचे. हा क्यूटसा शिव धोती आणि कुर्तामध्ये, आणि वरती जॅकेट आहे त्याचं ब्ल्यू कलरचं, नेव्ही ब्ल्यू कलर डार्क. आणि हे माझं पिल्लू पहिल्या बर्थडेच्या वेळेस त्याची ही आठवण. नंतर हा आमचा छोट्याशा फॅमिलीचा छोटूसा फोटो बर्थडेच्या वेळेसचाच अगेन. आणि ही साडी पहिल्यांदा माझ्या मिस्टरांनी मला डिझाईनर साडी घेतली होती. त्या काळात त्यांनी मला बरीच महाग दरात घेतली होती. तर ती अशी छान छान साडी होती. नंतर हा फोटो आहे रामच्या वेळी, मी जेव्हा प्रेग्नंट होते त्यावेळेसचा. हा ड्रेस जो आहे ना, तो मी माझ्या वडिलांनी मला पैठणी दिली होती. त्या पैठणीचा मी ड्रेस केला होता. आणि इथेच कात्रजमध्ये एक गार्डन आहे, तिथं आम्ही हे फोटोशूट केलं होतं. या फोटोमध्ये आम्ही तिघं आहोत, शिव, त्याचे बाबा, मी. ही अजून एक सुंदरशी पोज. नंतर ही जांभूळवाडी तळ्याच्या शेजारी केलेले फोटोशूट असं. आता हा वाढदिवसाचे फोटोज आहेत राम सोबत. हे सगळे आहेत वाढदिवसाचे फोटोज. ह्या ज्या समोर दोन्ही आजी दिसतात ते चष्मावाल्या आहेत, त्या माझ्या आज्जे सासू आहेत. आणि त्यांच्या शेजारी ज्या बसल्यात त्या माझ्या सासूबाईंच्या आई आहेत. आणि माझ्या शेजारी लाल साडीमध्ये असलेल्या त्या माझ्या सासूबाई आहेत. तर ही रामच्या बड्डेच्या वेळेसची आठवण आहे. त्यावेळेस आम्ही सगळे काढलेले हे फोटोज. हे माझे वडील आहेत. हा फोटो मला खूप आवडतो. आणि हे अगेन सेलिब्रेशन बर्थडेचं. हे रामसोबत त्याचे बाबा आणि हा क्यूटसा राम. या फोटोमध्येच आमच्या पूर्ण फॅमिलीची मुलं आहेत. म्हणजे ही सगळी आमच्या ताईंची नातवंड, रामपासून श्रेयापर्यंत, मोठी छोटी मधली सगळीच. इथं आमचे छोटे बच्चे कंपनी शिव पण आहे पलीकडे. ते जेवण करत बसले होते सेपरेट. कोणाचीही त्यांना काळजी नव्हती, काही नव्हतं. निवांत आपलं ताव मारत ते बसले होते. या फोटोमध्ये छोटूसा आहे जो बेबी, तो शिव आहे. आणि ह्या दीदीच्या मुली आहेत, श्रेया आणि मनवा. त्या पण केवढूशा आहेत, छोट्या छोट्या. आणि माझा शिव तर 1 वर्षाचा पण नव्हता. त्यावेळेसचेही त्याचं पहिलं रक्षाबंधन होतं, त्याची ही आठवण. आणि हा शिव या लास्ट
त्याचा बर्थडे होता, त्यावेळेस त्याला मोदक फार आवडतात म्हणून त्याच्यासाठी मोदक केले होते आणि त्याला बर्गर पण आवडतं म्हणून बर्गरही केलं होतं. त्याला त्याच्या आईने केलेलं सगळं काही आवडतं. तर तो हॅपी होता त्यावेळेस. मग मी फोटो काढला त्याचा मोदकांसोबत. तर अशी होती ही आजची व्लॉगची आपली स्टोरी, जे की फोटोज आणि त्याच्याबरोबरच्या आठवणी. तर बऱ्यापैकी जे मला शेअर करू वाटले ते फोटोज तुमच्याबरोबर शेअर केले. अशा भरपूर आठवणी आहेत, सगळ्यांकडे असतात त्या. अजून तुमची कोणाची रिक्वेस्ट आली, कधी तुम्हाला आवडले माझे एपिसोड, तर मी पुढे दाखवेल. तर आजचा ब्लॉग इथेच संपूयात. हे आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा. चला तर काळजी घ्या, आनंदात राहा. बाय बाय, गुड नाईट.